जय महाराष्ट्र. मंत्री दत्तमामा भरणे यांनी एका ठिकाणी भाषणामध्ये बोलताना असं म्हटले की लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडतो. आता पहिली गोष्ट म्हणजे या राज्यातील बहिणी, या राज्यातील महिला या तुमच्याकडे 1500 रुपये मागायला आलेल्या नव्हत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या महायुतीला पानिपत बघावं लागलं, पार गाळ्यात गेली तुमची महायुती. म्हणून तो फटका विधानसभेला बसू नये म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना आणली आणि त्यातही तुम्ही 2100 रुपये देणार होतात महायुतीचं सरकार आल्यावर, व तेही तुम्ही अजून केले नाही. आणि वर तुम्ही आता असं म्हणता की 1500 रुपयामुळे सरकारी तिजोरीवर ताण पडतो. आमदारांच्या पगारामुळे ताण पडत नाही का? आमदारांच्या पेन्शनमुळे ताण पडत नाही का? एवढाच जर सरकारी तिजोरीवर ताण पडतोय तर करा आमदारांचे पगार कमी, करा आमदारांना मिळणारे भत्ते कमी. सर्वसामान्य माणसाला काही दिलं की ऊर बडवून सांगायचं आम्ही तुम्हाला दिलं, आम्ही तुम्हाला दिलं, तुम्हाला दिलं त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण पडतोय. सरकारी तिजोरीवर हा जो ताण पडतोय त्याच्यामध्ये आमदारांचे पगार, आमदारांच्या पेन्शन ह्या पण आहेतच ना. आणि सर्वसामान्य माणसाला दिल्यावर जर तुमच्या तिजोरीवर एवढा ताण पडतोय, मग सर्वसामान्य माणसांकडनं तुम्ही घेता किती? टॅक्सच्या स्वरूपात, GSTच्या स्वरूपात कितीतरी रुपये तुम्ही सर्वसामान्य माणसाकडनं घेता. त्यावेळेस तुमच्या तिजोरीवर ताण पडत नाही का? म्हणजे एक तुटपुंजी मदत या राज्यातील महिलांना त्यांचं घर चालवण्यासाठी तुम्ही केली, तर तुम्ही एवढं ऊर बडवून सांगता आणि आता वर म्हणताय ताण पडतोय सरकारी तिजोरीवर. 2100 रुपये तुम्ही करणार होते 1500चे, तेही अजून तुम्ही केले नाही. या राज्यातील महिलांनी हे सरस बघून घ्यावं आणि समजून घ्यावं की हे कुठल्या पद्धतीचं बोलणं आहे यांचं. काही झालं की सरकारी तिजोरीवर ताण पडतो. म्हणजे राज्यातील मुलांना शाळा फुकट दिली किंवा फ्रीमध्ये शाळेत शिक्षण केलं की सरकारी तिजोरीवर ताण पडतो. आरोग्य व्यवस्था व्यवस्थित करून दिली की सरकारी तिजोरीवर ताण पडतो. वॅक्सिन फ्रीमध्ये दिलं की सरकारी तिजोरीवर ताण पडतो. महिलांना 1500 रुपये दिले की सरकारी तिजोरीवर ताण पडतो. मग काय केल्याने सरकारी तिजोरीवर ताण पडत नाही हे तरी एकदा सांगा. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात, आमदारांचे पगार वेळेवर होतात, आमदारांना बाकीचे भत्ते मिळतात, आमदारांच्या पेन्शन जातात, तुमचे बाकीचे सगळे कार्यक्रम चालूच असतात. त्यावेळी सरकारी तिजोरीवर ताण पडत नाही. सर्वसामान्य माणसाला काही मिळाल्यावर सरकारी तिजोरीवर ताण कसा काय पडतो? हा दुटप्पीपणा बंद करा. महिलांना तुम्ही आश्वासन दिलं होतं की 1500चं 2100 करू, ते 2100 कसं करता येईल याकडे लक्ष द्या. जय महाराष्ट्र.